जेसीबी व्यवहारात लाखोंची फसवणूक झाली। शशांक आणि लता हगवणे या दोघांना आता कोर्टात हजर करण्यात आले। जेवी मस्के यांच्या कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। दोघांना आता पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी याकडे आता लक्ष लागले। जेसीबी व्यवहारात लाखोंची फसवणूक झाली। शशांक आणि लता हगवणे या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले। जेवी मस्के यांच्या कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। दरम्यान या सुनावणीनंतर आता पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष आहे। जेसीबी व्यवहारात लाखोंची फसवणूक प्रकरणी शशांक आणि लता हगवणे यांना आता कोर्टात हजर करण्यात आले। जेवी मस्के यांच्या कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी हे आता पाहायला मिळेल। हेमंत सापुडे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। हेमंत, हे जेसीबी व्यवहाराचं प्रकरण नेमकं काय आहे आणि सुनावणी कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच कल्याणी, प्रशांत येळवंडे आणि हगवणे यांच्यामध्ये जेसीबीचा व्यवहार झाला होता। 24 लाखाला हा व्यवहार ठरला होता। हगवणे यांच्याकडनं येळवंडे यांनी जेसीबी खरेदी केला होता। त्यापूर्वी त्यांनी चेक स्वरूपात काही अमाऊंट सुद्धा दिली होती त्यांना। मात्र जेसीबीवरती जे काही लोन होतं बँकेचं, ते त्या बदल्यात हगवणे यांना येळवंडे काही पैसे देत होते महिन्याला, जे काही भरण्यासाठी असेल बँकेत ते। मात्र ते हगवणे यांनी बँकेत भरले गेले नाही आणि त्यानंतर जेसीबी हा कुठेतरी बँकेने जप्त केला। त्यानंतर या प्रकरणाची जेव्हा माहिती येळवंडे यांना कळाली, त्यावेळेस येळवंडे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यानंतर त्यांनी हगवणे यांना दिलेले पैसे मागे द्या अशी विनंती केल्यानंतर त्यांना कुठेतरी रिव्हॉल्वर दाखवून धमकवलं गेले। यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं। मे 2024 मध्ये पोलिसांनी तुम्ही हे प्रकरण आपापसात मिटवा असा सल्ला सुद्धा दिला। मात्र यानंतरही या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। वैष्णवी हगवण्याच्या मृत्यू प्रकरणानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा गती आली आणि येळवंडे यांच्या तक्रारीनंतर हगवणे यांच्यावरती सध्या म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। शशांक हगवणे आई लता हगवणे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला असून त्यांना आज राजगुरुनगर न्यायालयात हजर केलेला आहे। आणि सध्या वकीलला जे काही आरोपी आहेत त्या आरोपीचे सिनियर वकील येण्यासाठी उशीर असल्याने काही काळ सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आणि धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जेसीबी व्यवहारात लाखोंची फसवणूक झाली होती आणि या प्रकरणी आता शशांक आणि लता हगवणे यांना कोर्टात हजर केलं।